नमस्कार, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके. आपण मला ओळखतच असाल. गेल्या व्हिडिओमध्ये मी पुरुषांच्या नपुसकत्व याबद्दल सांगितलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये स्त्रियांचं बंधुत्व याबद्दल बोलत आहे. स्त्रियांचे बंधुत्व म्हणजे ज्या स्त्रीला गर्भ राहत नाही किंवा राहिला तर तो टिकत नाही, म्हणजे अबॉर्ट होतं. आणि स्त्री म्हणजे काय, जिच्या शरीरामध्ये गर्भाशय, फॉलिपिन ट्यूब, ओव्हरी व्यवस्थित असेल ती स्त्री. तिला परिपूर्ण स्त्री म्हणतात, परिपक्व स्त्री. आणि ती अशी स्त्री हे तुमच्या पुरुषांना म्हणजे नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंड यांना आवडते. जी स्त्री पुरुषाचे समाधान करते अशा स्त्रीला कोणताही पुरुष असो, बॉयफ्रेंड असो किंवा इतर कोणी पुरुष असो, त्यांना ती स्त्री आवडते. त्यामुळे स्त्रीने हे परिपक्व असावं असं माझं मत आहे. आणि स्त्री ही ज्यावेळेस परिपक्व नसते त्यावेळेस सासू सासरे, आई वडील, बाकीचे सर्व समाजही म्हणतो हिला मुलं होत नाही, हिच्यामध्ये बहुतेक प्रॉब्लेम आहे. समाजाने बहुतेक मानही भेटत नाही. आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं आपण आई व्हावं, मातृत्व निर्माण व्हावं आपल्यामध्ये. आणि ती बाकीची मुलं मुली पाहिल्यावर ती अतृप्त होते, असंतुष्ट होते आणि मनामध्ये खचते की आपल्याला मुलं होत नाही. आणि वंधत्वामध्ये काय होतं, जे आपलं गर्भाशय असतं त्याच्यामध्ये भरपूर बिघाड असतो. बिघाड म्हणजे काय, तुमचं पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल, फॉलिपिन ट्यूब ब्लॉकेज असेल, गर्भाशयामध्ये फायब्रॉइड असेल, सेप्टम असेल किंवा गर्भाशयाचा टीबी झाला असेल. एक मागे व्हिडिओ मी गर्भाशयाला सूज का येते ह्याबद्दल बोलले आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला मूल का होत नाही मी सांगितलंय. प्रत्येक गोष्टी मूल होण्यापर्यंतच येत नाही. आपल्याला पण शारीरिक सुख पाहिजे असतं. म्हणजे 18 वर्षानंतर सेक्स हा प्रत्येक स्त्रीला आवडत असतो. आणि ती 15 वर्षाची असो, 30 वर्षाची असो किंवा 70 वर्षाची असो. मीही तुमच्यासारखी एक स्त्री आहे. सेक्स हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. जिथे सेक्स असतो तिथे लव निर्माण होतं आणि तिथे प्रेम जास्त होतं. जर तुम्ही एखाद्या पुरुषाला मूल देऊ शकत नाही किंवा त्याचं लैंगिक समाधान करू शकत नाही किंवा तुमचा बॉयफ्रेंड असेल त्याच्याशी तुम्ही जर सेक्सुअल अटॅचमेंट नसेल, तुम्हाला प्रेम होत नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम असेल, फॉलिपिन ट्यूब मध्ये प्रॉब्लेम असेल, ओव्हरीमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे काय होतं, तुमचे म्हणजे छाती किंवा स्तर हे वाढत नाही, ते कमी होतात. त्यामुळे स्त्री साडी घालताना किंवा ड्रेस घालताना तिला कम्फर्टेबल वाटत नाही. पण हा विषय असा आहे, ती कोणाला बोलणार की मला हा प्रॉब्लेम आहे. आणि स्त्रियांना, बहुतेक स्त्रियांना आपल्या नवऱ्याजवळ किंवा कोणत्याही पुरुषाचं अट्रॅक्शन होत नाही, सेक्स करा वाटत नाही. कारण त्याला कारण बहुतेक असतात. हे कारण शोधण्याचं काम कोण करणार, एकमेव डॉक्टर म्हणजे शारदा त्र्यंबके. तुम्ही माझ्याकडे आला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मुलं का होत नाही, सेक्स का करा वाटत नाही, तुमचं छाती का वाढत नाही, किंवा काही स्त्रियांसारखा आकारही नसतो, त्यांना छाती नसते, गर्भाशय प्रॉब्लेम असतो आणि फॉलिपिन ट्यूब मध्ये प्रॉब्लेम असतो, बहुतेक प्रॉब्लेम असतात, मानसिक ट्रेस असतो. समाजामध्ये ही मुलं न झाल्यामुळे कोणत्या कार्यक्रमाला गेल्यावरही त्यांना विशिष्ट मान भेटत नाही. त्यामुळे तुम्ही मनामध्ये असा विचार करा की आपण आता 100% आपल्याला सर्व म्हणजे गर्भाचा आजार, तुमचा जननेंद्रियाचा आजार, ब्रेस्ट वाढवण्याचा आजार, काही प्रॉब्लेम असेल, आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही आले, तुम्हाला चांगल्या प्रकारचं चेक करणार आपण. आणि तुमचं ब्रेस्ट वाढवणं, गर्भाशयाचे काही आजार असतील आणि तुमची पाळी जर वेळेवर येत नसेल त्यावर व्यवस्थित उपचार केला जाईल. त्यामुळे तुम्ही तुमची जागा तुमच्या नवऱ्यामध्ये निर्माण करू शकाल. तुम्ही परिपक्व स्त्री होणार, म्हणजे स्त्रियांसारखं होणार. स्त्रियांसारखं होणं हेही फार महत्वाचं असतं. त्यामुळे हा विषय एवढा संवेदनशील आहे. तुम्ही आपल्या दवाखान्यात आले, तुम्हाला मी सेक्स याविषयी माहिती सांगणार आहे. आणि आजकाल सेक्स म्हणजेच लव ह्यावरच दुनिया चाललेली आहे. त्यामुळे महत्वाचं काय, तुम्ही तुमच्या नवऱ्याला खुश ठेवणे हे तुमचं एकमेव कर्तव्य आहे. त्यामुळे जे पुरुष आहे, तुमचा लाईफ म्हणणार आहे, तो बी तुमच्याशी चांगला वागेल, चांगला बोलेल, तुम्हाला जे जे काही गरज आहे तो पूर्ण करेल. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या नवऱ्याला, बॉयफ्रेंडला, इतर काही विवाह संबंध असेल तिथे जर परिपक्व स्त्री झाला तर तुम्हाला आनंद भेटेल आणि तुम्ही नैराश्यापासून दूर व्हाल. त्यामुळे मी तुमच्या आईसारखी आहे, बहिणीसारखी आहे, मुलीसारखी आहे. तुम्ही 15 वर्षाचा असो, 30 वर्षाचा असो, 70 वर्षाचा असो, कोणत्याही एज मध्ये स्त्रीला मन हे 18 वर्षासारखंच असतं. फक्त शरीरामध्ये बदल होतो.
परंतु सेक्स किंवा लव हे प्रत्येक स्त्रीला आवडतं आणि त्यामुळे तुम्ही ह्या लव किंवा सेक्स ह्या आजारापासून वंचित राहायला म्हणजे प्रॉब्लेमपासून वंचित राहायला तुमची जीवनशैली आनंदीमय होणार नाही. त्यामुळे तुम्ही आपल्याकडे या, तुम्हाला आपण व्यवस्थित चेक करू. काय ॲलोपॅथी औषधं किंवा आयुर्वेदिक औषधं, काही काउन्सिलिंग, प्राणायाम, योगासनं किंवा काही हॉर्मोनल औषधं चालू करू. फक्त एकदा आले तर तुम्हाला विशिष्ट प्रकारची मी काउन्सिलिंग करेन, औषधं देईन आणि तुम्हाला ह्या समस्येपासून दूर करेन. त्यामुळे तुम्हाला परिपक्व स्त्री पाहिजे असेल, तुम्हाला एकमेव डॉक्टर शारदा त्र्यंबके. बाकी काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा काहीही असेल तर मला फोन करा. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फोन करा आणि माझी अपॉइंटमेंट घ्या. एकदा आपल्या दवाखान्यामध्ये या आणि तुम्हाला जी समस्या आहे त्याबद्दल माझ्याशी बोला. मी तुम्हाला तुमचे जे वंध्यत्व आहे ह्या आजारापासून दूर करेन. तुम्हाला वंध्यत्व असेल किंवा तुमच्या नवऱ्याला वंध्यत्व असेल, पती आणि पत्नी दोघांनाही प्रॉब्लेम असेल, दोघंही माझ्याकडे या. दोघांनाही आपण आनंदीमय जीवन तयार करू. तुम्हाला मूल होईल किंवा मुलं झाल्यानंतरही काहींना वयानुसार सेक्स करण्याची इच्छा होत नाही, तेही आपण इच्छा निर्माण करू. विशिष्ट प्रकारच्या हॉर्मोनल औषधे देऊ, गोळ्या देऊ, काढे देऊ आणि तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करू.